हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीजनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 18 नंबरच्या श्लोकावरचा विचार केलेला होता आणि ज्ञानी माणूस असतो कसा याचं वर्णन केलेलं आहे। आणखीन पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा पंडित कुणाला म्हणावं याचा विचारसुद्धा भगवंत सांगत आहेत। मागच्या ओव्या ज्या होत्या फार सुंदर विचार पुरणाऱ्या ओव्या होत्या। काल आपण त्याचा बऱ्यापैकी विचार केलेला आहे आणि चिंतनही केलेलं आहे। त्याचं घरी चिंतन होणं फार गरजेचं आहे आपल्याला। नित्य इकडं तिकडं आपण फिरत असताना सुद्धा या ओव्या आपल्याकडं लिहून घ्याव्यात आणि लिहून ठेवाव्यात। हातात घेऊन इकडं तिकडं बघत त्याचं चिंतन करावं। बसल्या बसल्यासुद्धा गप्पा त्याच्यावरती माराव्यात। तशाच ज्ञानेश्वरीचा अभ्यासक कोण असेल तर त्यांच्याजवळ जाऊन बसावं आणि त्याच्याशी त्या विषयावरती गप्पा माराव्यात आणि त्यामुळे ते ज्ञान दृढ होतं। हे दृढ ज्ञान आपल्याला निश्चित उपयोगाला येऊ शकतं, म्हणून चिंतन व्हायला पाहिजे। फक्त एकदा ज्ञानेश्वरी अभ्यासून किंवा ऐकून त्याचा फारसा बोध लवकर होत नाही। थोडंसं कठीण काही दृष्टांत असतात, सिद्धांत असतात, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल। फार सुंदर ओव्या होत्या। आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याची चालणे तैसे निष्कर्मी जाणे कर्मीची असते। निष्कर्मी स्थिती कशी आहे याचं वर्णन करण्यासाठी माऊलींनी या 2-3 ओव्या टाकलेल्या आहेत। तो मनुष्यासारिका तरी आवडे परी मनुष्यत्व तयान घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व झाला अंगेची तो। फार सुंदर वर्णन केलेलं आहे। 96 नंबरच्या ओवीपासून त्या ओव्या लिहून ठेवायला हरकत नाही। 102 पर्यंतच्या ओव्या फार सुंदर ओव्या आहेत। जैसा का जळापाशीपासून या ओव्या 102 पर्यंतच्या ओव्या आहेत। आपल्याला चिंतनाला उपयोग होईल, अभ्यासाला त्याचा उपयोग होईल, त्यामुळे लिहायला हरकत नाहीत। 19 नंबरच्या श्लोकावर आपण जरा साज बघायचा आहे। यश्च सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताहा ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम तमाहू पंडितम बुधाहा। 19 नंबरचा श्लोक आहे। ज्याची सर्व कर्मे फलेच्छा रहित कर्तृत्व अभिमान रहित आहेत, ज्ञानरूपी अग्नीने ज्यांनी कर्म दग्ध झाले आहेत त्या पुरुषाला विद्वान लोक पंडित म्हणतात। म्हणजे पंडिताची एक व्याख्या आहे। शास्त्र शिकला, शास्त्र बोलतो म्हणून पंडित होत नाही, तर पंडिताची व्याख्या गीतेची वेगळी आहे। ज्यांनी फलेच्छेचा त्याग केलेला आहे, कर्माबद्दलची कुठलीही इच्छा त्यांची, कर्मातून मिळणाऱ्या फळाबद्दल कोणतीही इच्छा ज्यांची शिल्लक नाही किंवा मी करतो अशा कर्तृत्वाचा अभिमानसुद्धा ज्यांच्यामध्ये नाही आणि ज्यांनी आपली सगळी कर्म जी आहेत, जी संचित आहेत, इतर कर्म जाता येत नाहीत तर संचित कर्म जे आहे ते ज्ञानाग्नीनं दग्ध केलेले आहेत, त्यांना पंडित म्हणतात। ज्ञानी लोक पंडित कुणाला म्हणतात? त्यांना ज्यांनी आपलं संचित जाळून टाकलेलं आहे। कशानं? तर त्याला अग्नी दिलाय तो ज्ञानाचा, ज्ञानाने दग्ध म्हणलेला आहे शब्द, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं। कुणाला पंडित? तमाहू पंडितम बुधा, अहो त्याला म्हणतात। बुधा म्हणजे मानलं जातं। कुणाला पंडित मानलं जातं? ज्याने या 3 गोष्टी केलेल्या आहेत। म्हणजे कुठली? फळेचा, कर्मातून मिळणाऱ्या फलाचा इच्छेचा त्याग केलेला आहे, म्हणजे फले इच्छारहित कर्म केलेला आहे, फल इच्छारहित कर्म केलेला आहे। नंबर 2, कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान काही शिल्लक ठेवलेला नाही। मी करतोय,
मी आता हे असं असं होणार आहे पुढे, हे मलाच शक्य आहे, फक्त दुसरं कोण करणार नाही, दुसरं कोणाला करताही येणार नाही, असं वाटणं म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान आहे, तोही त्यानं टाकलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्यानं आत्मज्ञानाच्या द्वारे आपली जी संचित कर्म आहे ती कर्म सगळी जाळून टाकलेली आहेत. इथं कर्म जाळणे ह्या शब्दाबद्दल थोडासा खोचक भाव असा आहे की त्यामध्ये 3 कर्म जे आपण म्हणतो, क्रियमान, प्रारब्ध आणि संचित, यातलं जाळायचे आहे ते जळणार आहे ते संचित. बाकी प्रारब्ध कुठं जात नाही, कारण प्रारब्ध नावावरच पडलेलं असतं आणि नावावर पडलेलं काढता येत नाही, असा हा मुद्दा त्यातला आहे. आणि दुसरी गोष्ट, एक व्हायचंच आहे, एक घडायचंच आहे, क्रियमान अजून करायचंच आहे. मग करायचं आहे म्हणजे ते नावा पडायची काही संबंध नाही, पण होतंय काय, क्रियमानच संचितामध्ये जाऊन पडत असतात. प्रारब्ध काय होत नाही, प्रारब्धाला हलणं नाही आणि डुलणं नाही. क्रियमान कर्म जी असतात ती कोणत्या दृष्टीने केली जातात त्यानुसार संचित बनतं. म्हणून ज्याच्यात कर्मफळाची इच्छा आहे, ज्या कर्मामध्ये कर्म करताना फळाबद्दलची इच्छा ठेवली असेल आसक्ती, तर ते कर्म संचितमध्ये जाऊन पडतं. दुसरं, ज्यावेळी जर कर्म करत असताना त्या कर्माचा अभिमान असेल, मी करतो मी करतो मी करतो, माझ्यामुळं होतं माझ्यामुळं होतं माझ्यामुळं होतं, परमपूज्य काका 3 गोष्टीवर बोलतात, मी करतो, माझ्यामुळं होतं आणि माझ्याशिवाय होणार नाही. आता या तिन्ही गोष्टींचा विचार जर आपण करायला लागलो तर हा कर्तृत्व अभिमान त्यामुळं शिल्लक राहतो. आणि कर्तृत्व अभिमान जो असतो कर्माचा, तो जाऊन संचितामध्ये पडतो, त्यामुळे संचित बनतं. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे वाक्य जी आता प्रसिद्ध आहेत ना, याचा अर्थ तोच आहे की आपण पुढचा जन्म मीच तयार करणार आहे. कसा असावा याचा साचा मला करता येतो. आपण फॉर्मॅट आखता येते पुढच्या जन्माचं, माझा जन्म असा असायला पाहिजे, या ठिकाणी असायला पाहिजे, माझ्या एकूण त्या आयुष्यामध्ये मला हेच कर्म करायचं आहे, आत्ता ठरवू शकतोय आपण. एक असं करायचं आहे असं ठरवता येते, माझा जन्म पुढचा असा असायला पाहिजे. आणि त्याच्या पुढचा अवस्था जी बोलली जाते की मला जन्माला जी यायचं नाही, हा एक निश्चय आहे. हे 2 निश्चयानं या कर्माचा विचार करता येतो. म्हणून कर्म करताना ह्या गोष्टी आहेत की ज्यानं कर्माची फली इच्छा त्याचा विचार केलेला नाही, ज्याचा कर्तृत्व अभिमान गेलेला आहे, आणि ज्यानं आपली कर्म ज्ञानाग्नीमध्ये दग्ध, संचित कर्म दग्ध करून टाकलेले आहेत, अशा लोकांना, अशा सत्पुरुषांना विद्वान लोक पंडित म्हणतात. ही पंडिताची एक व्याख्या इथं सांगितलेली आहे. पंडा शब्द आहे, त्या पंडा शब्दावरून पंडित, पंडा म्हणजे आत्मस्थितीमध्ये असणारा, ज्याचं आत्मस्थिती कधीही सुटत नाही, आत्मभान सुटत नाही, आत्म्याचं अनुसंधान सुटत नाही, त्याला पंडा म्हणतात. त्या पंडा शब्दावरून पंडित शब्द तयार झालेला आहे संस्कृतमधला. म्हणून इथं यश्य सर्वे समारंभा, सर्वे समारंभ म्हणजे प्रारंभ कुठल्याही, अर्जुना ज्याची सर्व कर्मे, सर्व शब्द वापरलेला, फलेच्या अग्नी, ज्ञानरूपी अग्नी ज्याने कर्मे दग्ध झालेले आहेत त्या पुरुषाला विद्वान लोक पंडित म्हणतात. समारंभात शब्द वापरलेला आहे. समारंभ म्हणजे प्रारंभ करणे, कर्माला प्रारंभ करणे. हे ज्याची कर्म जे आहेत त्यानं काम आणि संकल्प वर्जित असतात. काम म्हणजे फल इच्छा, आणि संकल्पसुद्धा ती इच्छाच म्हणायची. ह्या दोन्ही गोष्टी आहेत, मनाच्या क्रिया आहेत सगळ्या, आणि मनाच्या आणि अंतकरणाच्या क्रिया आहेत की ज्यानं वर्जित असतात. असं काम आणि संकल्प वर्जित असणारं कर्म ज्याचं आहे त्याला पुढे संचित तयार होत नाही. हे वर्जित करता आलं पाहिजे. 3च ओव्या माऊलींनी वापरलेल्या आहेत आणि त्याचा विचार आपण करायचा आहे. 103, 104 आणि 105, आणि त्याबद्दल विचार मांडलेला आहे या श्लोकावरचा की सर्व कर्माचा प्रारंभ जो असतो तो संकल्परहित असतो, कामनारहित असतो. ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने दग्ध झालेले आहेत, जळलेले आहेत, तो विद्वान पुरुष असतो किंवा त्याला शहाणा म्हणतात. म्हणून वारंवार जर आपण विषयांचं चिंतन करायला लागलो तर आपली आसक्ती दृढ होत राहते. म्हणून सतत चिंतन करूनही विषयांचं, ध्यायतो विषयन पुसा संगेस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधाभिजायते, वर्णन केलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. ही शृंखला दुष्ट परंपरा संपवायची असेल तर सुरुवातच ध्यायतो विषयन पुसा, हा सुरुवात आहे. हे सापशिडीचा खेळ आहे. म्हणून कुठं जाईन आपण, आणि कधी सापाच्या तोंडामध्ये जाईन सांगता येत नाही. आपल्याला वाटतंय आपण वर चढत गेलो, पण असा एक मुद्दा येतो की तिथं सापाचं तोंड येतं आणि आपण आहे त्या ठिकाणी येतो. सुरुवात कुठून होती बघा, ध्यायतो विषयन पुसा. जितकं विषयाचं ध्यान करावं तितकं आसक्ती वाढत जाते. जितकं भगवंताचं आणि शास्त्रचिंतन करावं तितकं प्रपंचाची आसक्ती कमी होते.
म्हणून तत्वाचं चिंतन करावं आणि शास्त्राचं चिंतन करावं. संतांची वचनं आहेत, ओव्या आहेत, अभंग आहेत, त्यांचे पाठांतर करत बसावं. त्या पाठांतरामुळं आपल्या एका चित्तावरती संस्कार होतात आणि हे संस्कार काय करतात आपल्याला, तर त्याचं चिंतन करायला लावतात. अरे असं आहे होय संसार, मग यातून विचार केला पाहिजे असं वाटायला लागतं. मग एखादी ओवी घेणं, एखादा अभंग घेणं, हेही काम दिवसभरात आपण करू शकतो. सकाळी उठल्याबरोबर वाचन करतो ना, दासबोधाचं करतो, ज्ञानेश्वरीचं करतो, त्यातली एक ओवी लिहून घ्यायची, एक अभंग लिहून घ्यायचा आणि दिवसभर त्याच्यावर विचार करायचा, चिंतन करायचा. कुणाला सांगण्याबद्दल नाही, मलाच सांगायचं आहे मला, कारण मीच अजून शहाणा व्हायचा आहे. त्यामुळे मी सांगणं जे असतं ते इतरांना सांगण्यासाठी नसावं. इतरांचा सांगून तरी काय उपयोग होतो त्याचा काय विचार करायची गरज नाही आपल्याला. आपण आपल्याबद्दल ते वापरलं पाहिजे, तर सकाळी उठल्याबरोबर हे काम करता येते आपल्याला. म्हणून जितकं विषयाचं चिंतन करावं तितकं हे विषय आपल्याला गुंतवून टाकायला सुरुवात करतात. म्हणून एक काम संकल्प वर्जिता शब्द जो वापरला, हे संकल्प त्यातून निर्माण होत असतात आणि त्यातूनच आसक्ती निर्माण होत असते. म्हणून वारंवार विषय चिंतनाने या प्रपंचाबद्दलची आसक्ती वाढते आणि तो विषय काय असतो, काहीतरी देणार आहे मला, ह्यातून काहीतरी मिळणार आहे असं वाटत असतं ना, त्यावेळी तो संकल्प होतो. हा विषय जो आहे, मी ज्याचं चिंतन करायला लागलेलं आहे, त्यातनं मला हे मिळणार आहे असा विचार त्या मनामध्ये येतो, त्याला संकल्प म्हणतात. कारण मन संकल्प करतं. हे अंतःकरण चतुष्टय जे 4 सांगितलेत, ह्या चौघांची कामं वेगवेगळी सांगितलेली आहेत. चित्त जसं चिंतन करतं किंवा धरून ठेवतं, तसं मन संकल्प करतं, बुद्धी निश्चय करतं आणि अहंकार आपल्याला मी म्हणायला लावतो, म्हणजे आपला अहम जागृत ठेवतो. ही 4ही कामं प्रत्येकाकडे वाटून दिलेली आहेत. पण मनाचं कार्य कोणतं आहे, तर संकल्प करणं, विकल्प करणं असं मनाचं काम आहे. म्हणजे कधी कधी होतं, हा एक काम मी विचारात घ्यायला लागलोय, पण मला बाधक ठरतंय काय कुणाला माहिती, कदाचित यात काहीतरी अडचणी येणार, मला हे काय खरं वाटत नाही, याला म्हणायचा विकल्प. मनात करायचा संकल्प कसा, की असं आता करायला पाहिजे, असं असायला पाहिजे, असं वाटायला लागते, पण मध्येच वाटतंय काय माहिती आहे काय, कदाचित असं होते का कुणाला माहिती, मी हे सगळं करायला लागलोय पण यामध्ये काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे, अडचणी येण्याची शक्यता आहे, याला म्हणायचा विकल्प. आणि तो प्राप्त करण्याची जी इच्छा असते, हा संकल्प पूर्ण करण्याची इच्छा तयार होते, त्या इच्छेला काम म्हणतात. असं एक साधारण त्या शास्त्राचं व्याख्या आपण वरच्या केलेल्या आहे. कशाला काम म्हणायचा, तर ते प्राप्त करण्याची जी इच्छा असते त्याला काम. म्हणजे संकल्प जे पूर्ण करायला पाहिजेत ना, एकदा मनात आलेत म्हणजे पूर्ण कामाला लागतो माणूस. कामाला केव्हा लागतो, तर संकल्प केल्यामुळं. इथं तरी गीता, भगवद्गीता आपल्याला सावध करते, संकल्प येता कामा नयेत. आता संकल्प येता कामा नयेत, तर कधी कधी असे संवादी संकल्प तरी येऊ शकतात. आज दिवसभरामध्ये इतक्या ओव्या मला वाचन करायचं आहे, संकल्प आहे ना, चांगला संकल्प आहे. परमपूज्य काका त्याला संवादी संकल्प म्हणतात. संवादी संकल्प हा परमार्थाला पोषक आहे आणि त्यामुळे पोषक असणारं जे म्हणून परमार्थाला पोषक आहे ते करणं ते संकल्पामध्ये असलं तरी ते संवादी संकल्प असतात. त्या संवादी संकल्पाचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणून असा संकल्प रोज करावा की त्या संकल्पामुळं माझी प्रगती, पारमार्थिक प्रगती दिवसेंदिवस होत राहील, असा संकल्प आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणून माऊली आता याच्यावरती काय भाष्य करतात पाहूया आपण. काम संकल्प वर्जितावरती, जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, तरी फळापेक्षा काही संचरेना. फळापेक्षा म्हणजे फळाच्या पेक्षा नव्हे, तर फळाची अपेक्षा असा शब्द आहे तो माऊलींचा. फळापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषाच्या मनात कर्म करण्याचा त्रास तर नाहीच, म्हणजे कधी कधी कर्माचाही कंटाळा येतो ना, किती रांधण करायचं, किती लोकांना वाढू, किती काय घरात करू, असं स्त्रियांचं बोलणं असतं. पुरुष म्हणतो किती कमवायचं, तुमच्यासाठी करतो, यांच्यासाठी करतो, मी राबतो, हे पुरुषांची बोलणी असतात. मुलं सुद्धा म्हणत असतात किती अभ्यास करायचा आहे, हे कर्माचा कंटाळा म्हणायचा. त्यामुळे असली कर्म ही जी आहेत ना, आनंददायी होत नाहीत. कर्मात आनंद वाटला पाहिजे. जे आनंद देणारं कर्म आहे ना, त्याच्याबद्दलचं फळाची इच्छा राहत नाही. एखादी घरातली गृहिणी असते, प्रेमानं स्वयंपाक करत असते ना, आपल्या मुलांना हा आवडला पाहिजे, किंवा येणारे अतिथी आहेत त्या अतिथींना हा रुचकर वाटला पाहिजे. माझ्या नवऱ्याला सुद्धा त्याच्या स्टाफमध्ये जवळजवळ तो टिफिन घेऊन जाईल, त्या तिथले लोक सुद्धा त्यांना सुद्धा गोड वाटला पाहिजे, हा माझा जो स्वयंपाक आहे तो. अशा येणं करते ना, त्यावेळी त्यातली कुठलीच कर्म चिकटण्याचा संभवच नाही.
कारण त्यामध्ये प्रेम आहे, त्यामध्ये प्राप्त करणं काही नाही आहे. आणि त्यामुळं अशी कर्म बाधक ठरत नाहीत. पण रडत रडत केलेली कर्म जी असतात ती आनंद तरी देत नाहीत आपल्याला सुद्धा, पण त्या कर्मावर सुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. अजिबात खेद वाटत नाही, तरी फळापेक्षा त्याचा त्रास वाटत नाही. मोठ्या उत्साहाने तो कर्म करतो, सगळी कर्म उत्साहाने, परंतु फळाची इच्छा मात्र त्याच्या मनात कधीच प्रवेश करत नाही. अशी फळाची इच्छा न येणं किती अवघड गोष्ट आहे बघा. आपण काम करतो, पण त्या कामाबद्दल फळाची इच्छा मनात न येणं फार अवघड गोष्ट आहे. पण एक वेळा असं होईल की कामाचा कंटाळा येत नाही, आनंदही वाटेल. पण आनंदही वाटते थोडंसं की ह्यातनं हे प्राप्त व्हावं अशी इच्छा असतेच. पण सत्पुरुषांच्या बद्दल सांगितलेलं आहे ते संकल्प वर्जित आणि काम वर्जित त्यांचं कर्म असतं. म्हणून कर्म करण्याचा त्यांना कधी कंटाळा येत नाही आणि फळाची कल्पनासुद्धा अशी इच्छा फळाबद्दलची त्यांच्या मनामध्ये तयार होत नाही. कर्माचा आरंभ मात्र ते करताना शास्त्रविहित शास्त्रसंमत या दृष्टीने करतात, म्हणजे विहित तेवढं करत असतात. शास्त्रानं सांगितलेलं आहे तेच, मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्याप्रमाणेच कर्म करत असतात. त्या कर्मामध्ये बदल करत नाहीत. आणि कर्म हे कर्तव्य करत राहणं या दृष्टीने करतात. कर्म करायचं पण माझं कर्तव्य आहे. आता मुलांना जन्म दिलाय ना, तर मुलांना वाढवणं ही जबाबदारी नव्हे तर कर्तव्य म्हणून ते करत असतात. जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये थोडासा फरक आहे. तो कोणता? तर कर्तव्यामध्ये अपेक्षा नसायला पाहिजे. जबाबदारी कधी कधी लादलेली असते, कर्तव्य लादलेलं नसतं, स्वीकारलेलं असतं. कर्तव्यामध्ये स्वीकार आहे, जबाबदारीमध्ये लादणं आहे. लादलेली कुठलीही गोष्ट करावीशी वाटत नाही, पण कर्तव्य जे असतात त्याच्यामध्ये निष्कामता असते, काहीतरी प्राप्त करायची भावना नसते. त्यामुळे मुलांच्याकडून काय तरी थोडीशी अपेक्षा असतेच. हीच मुलं मोठी झाल्यानंतर मला माझं आधार बनणार आहेत असं वाटत असते. वास्तविक कोणी कुणाचा आधार बनत नाही, स्वतःचा आपण आधार असतो. आपण स्वसंवेद्या, माऊलीने पहिलीच ओळी वापरलेली आहे, आपण स्वसंवेद्य आहोत. त्यामुळे कुणाचा आधार आपल्याला वाटायची काही गरज नाही. आपणच काय आहे, मला वाटते माझ्या शरीराला अमक्याचा आधार आहे, पण कसं वाटणं किती काल्पनिक आणि मिथ्या आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. की जवळ काय असत नाहीत कोण तशा वेळी, कुठली वस्तू पाहिजे त्यावेळी मिळेल असं वाटत नाही. सगळं जमवून ठेवलेलं असलं तरी हाताशी तरी पाहिजे ना. आता हाताशी असणारीच कदाचित हताश करतात आपल्याला, हे कधी कधी जाणवतं आपल्याला, पण ते लक्षात येत नाही. हे जेव्हा आपण बघायला लागतो ना, त्यावेळी त्याचा तिटकारा यायला लागतो त्या गोष्टीचा. आणि मला कुणाचा आधार नाही ही भावना कायम वाटली पाहिजे. फक्त मला आधार आहे ईश्वराचा. हा ईश्वराचा आधार शोधण्यामध्ये आपण कायम तत्पर असलो पाहिजे. म्हणून इथं म्हणलेलं आहे कर्म हे कर्तव्य रूपानं झालं पाहिजे. याचा विचार आपण निष्काम कर्मयोगामध्ये पाहिलेला आहे. कर्मफलाची इच्छा यांच्या अंतःकरणात सुद्धा प्रवेश करत नाही. ते कर्म करत असतात. ते जे पंडित लोक ज्याला आपण म्हटलेलो आहोत, ते पंडित लोक कर्म करतात, पण फळाबद्दलची इच्छा त्यांची नसते. कारण एक गोष्ट आहे, कुठलीही इच्छा पूर्ण करणं अशक्य गोष्ट आहे. इच्छा पूर्ण करणं सगळ्यात अशक्य गोष्ट आहे. म्हणून प्रपंच अशक्य आहे. प्रपंचाला परिपूर्णता नाही, त्याला कारण प्रपंच पूर्ण होणं अशक्य गोष्ट आहे. परंतु इच्छेचा त्याग करणं मात्र शक्य आहे. दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या बघा, की इच्छा पूर्ण करणं कधीही शक्य नाही. सगळ्या इच्छा पूर्ण करणं शक्य नाही, पण सगळ्या इच्छा त्यागणं मात्र शक्य आहे. काही इच्छा तरी त्याग करता येतात. म्हणजे जे शक्य आहे ते करावं. संत सुद्धा जे शक्य आहे तेच सांगतात. अशक्य आहे असं कुठल्याही ग्रंथामध्ये काहीही सांगितलेलं नाही. जे करताच येत नाही असं संत कधी सांगत नाहीत बरं का. जे करता येतं त्यांनी केलेलं असतं, ते केलेलंच सांगत असतात. त्यामुळं शक्य काय आहे? परमार्थ. अशक्य काय आहे? प्रपंच. कायम लक्षात ठेवायचं वाक्य आहे ते. शक्य होतच नाही, शक्य होतोय परमार्थ. परमार्थ करून पोचलेले भरपूर आहेत, पण प्रपंच पूर्ण झाला असे म्हणणारे कोणच नाहीत. असं कोण म्हणते का बघा? नाही, माझं झालं काम सगळं प्रपंचातलं. आता हे जीवनमुक्ताचं उदाहरण आहे. जीवनमुक्त म्हणते, माझा प्रपंचाचा झाला, संसार उडाला, संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे, माझा संसार संपला असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यांना शोभतं ते.
आम्ही म्हणून म्हणायला लागलो तर ते आमचं शिल्लकच असते काहीतरी. आज हे राहिलंय, उद्या ते राहिलंय, आता उद्या ते करायचं, परवा ते करायचं, पुढच्या वर्षी हे करायचं, असं काहीतरी संकल्प चालूच असतात. त्यामुळे इच्छेना अंतच नसतो. म्हणजे इच्छा संपतच नाहीत, म्हणजे प्रपंच संपतच नाही, सतत वाढतच राहतो शेपटीसारखा, आणि हे वाढणं चालूच असतं. बंद काय होऊ शकतं माहिती आहे? परमार्थ. माझा परमार्थ झाला असं म्हणणारे खूप आहेत, आणि संतांनी त्यांची वचनं सुद्धा आहेत. मी आता पूर्ण कुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटली या धावा तृष्णेची या, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. आता माझं धावणं थांबलं म्हणतात. कुठलं धावणं थांबते माहिती आहे काय? परमार्थातलं धावणं थांबतं. केव्हा? प्रपंचाच्या इच्छेंचा शेवट होतो तेव्हा परमार्थच होत होतो. ॲक्च्युली वेगळा परमार्थ काय करावं लागत नाही. प्रपंचाच्या इच्छा जितक्या व्यापक होत राहतात तितकी दगदग वाढते, आणि त्यामुळे शांतीचा अनुभव येत नाही. त्यामुळे परमार्थिक गोष्टी करतानाच आपल्याला तो अनुभव येतो. म्हणून परमार्थ केलेले पूर्ण झालेले आहेत, ते पूर्ण होतात. पण प्रपंच केलेल्या प्रपंचामध्ये पूर्णत्व नाही. मग पूर्णत्व नाही, जे मला पूर्णत्व करणार नाही त्याचा नाद केवढा करावा? पोटापुरता करावा. आणि जे मला पूर्णत्व देणार आहे त्याच्या नादाला लागायला पाहिजे. म्हणजे कर्म इच्छेच्या फळाचा त्यागच असायला पाहिजे. काम संकल्प वर्जितच आपण व्हायला पाहिजे. त्यासाठी कामाचा कंटाळा पण करू नये. इथं म्हणतात कर्माचा तरी खेदू नाही, तरी फळापेक्षा काही संचरे ना. कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा त्याच्याकडे काय करायची शिल्लक नसते, किंवा इच्छा अशी काहीतरी आहे की मला ते प्राप्त व्हावं, असा एक मनात कल्पना सुद्धा त्याच्या येत नाही, असा तो असतो. विशेष गोष्ट आहे, खेद नसावा तर त्याचा कामाबद्दल आग्रह सुद्धा नसतो. हे असंच असायला पाहिजे. पुढे वर्णन त्याचं केलेलं आहे. तर या फळाच्या अपेक्षेतून बाहेर पडणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे बरं काय. म्हणूनच आपण म्हटलं इच्छा पूर्ण करणं अशक्य आणि इच्छा त्यागणं शक्य. म्हणजे जेवढ्या इच्छा होतील त्या शक्य होतील त्याचा त्याग करत राहावं. इच्छा वाढवत राहू नये. इच्छा वाढल्या म्हटलं ना की त्रासाला सुरुवात झाली. रोजचे अनुभव बोलायला लागले बरं काय आपण. ह्याच्याशी काय ग्रंथ आणि शास्त्र एवढं काय मोठं बोलायची काही गरज लागत नाहीत, आणि प्रमाण पण द्यावं लागत नाही. प्रमाण कुठलं? आपण स्वतःच प्रमाण आहोत. कशाला ग्रंथाचं प्रमाण घ्यावं लागते सांगा बघू. की इच्छेचा त्याग केल्यामुळं बरं वाटतं, आणि इच्छा कायम ठेवल्यामुळं त्रास होतो. हा आपलं रोजचं उदाहरण आहे, आणि त्यामुळे या रोजच्या उदाहरणावरून दुसरं कुठलं प्रमाण लागत नाही. म्हणून कर्माबद्दल त्याचा आग्रह आणि आसक्ती सुद्धा संपलेली असते. कर्मफलाची आसक्ती नाही आणि कर्माबद्दलचा आग्रह नाही. पुढे वर्णन केलेलं आहे की आग्रह सुद्धा सोडून टाकतो तो, आणि आग्रह सोडल्यामुळं बाबा बोरकरांची फार सुंदर कविता आहे बघा. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. वर्णन फार सुंदर आहे. मला वाटतं जितेंद्र अभिषेक यांच्या आवाजातला तो अभंग आहे. फार सुंदर अभंग आहे आणि बघण्यासारखा आहे. अभंग फक्त काही संतांचे आहेत अशातलाही भाग नाही. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं. गदिमा किंवा सुरेश भट, बाबा बोरकर, कुसुमाग्रज, केशवसूत यासारखे मोठे कवी, अगदी संतांच्या लेवलचं त्यांचं काव्य आहे. त्यातलंच आहे बघा हे. नाही पुण्याची मोजणी, मी काय पुण्य सुद्धा माझं मोजत नाही. नाही पापाची टोचणी, झालं असेल माझ्याकडून काहीतरी पाप त्याचं सुद्धा मला टोचणी नाही. मी पापाचाही विचार करत नाही आणि पुण्याचाही विचार करत नाही. त्या ठिकाणी फलासक्ती संपलेली असते बघा. फलासक्ती पुण्याची पण असू शकते, आणि फलासक्ती म्हणजे पाप जावं ही सुद्धा त्यातली इच्छा असते, आणि ही इच्छा सुद्धा गेली पाहिजे. म्हणून नाही पापाचं मोजणी मी करत नाही, नाही पापाची नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. म्हणून मी करीन, मीच करतो असा त्यातला जो मी आहे ना तो ठसठशीत असतो, आणि त्यामुळे कर्तृत्वाचा अभिमान तिकटत असतो. हा कर्तृत्वाचा अभिमान केला पाहिजे. म्हणजे फलापेक्षा त्यामधला कर्माचा खेद या सगळ्या गोष्टी निघून जातात. कारण त्या मीला अहंकाराचा स्पर्श असतो. कारण मी करतो असं ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त्या मीला अहंकाराचा स्पर्श झालेला असतो. माऊली त्यासाठीच ओळी पुढे टाकतात बघा. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धीनेन, येणे संकल्पी ही जयाचे मन विटाळे ना. त्याला साधा संकल्पाचं मनाला विटाळ होत नाही. किती सुंदर शब्द वापरलाय माऊलीने बघा. म्हणजे संकल्प येत नाही नव्हे, संकल्पानं मन विटाळत सुद्धा नाही, म्हणजे स्पर्शित सुद्धा होत नाही. इतकं त्याचं मन तयार झालेलं असतं की मी हे कर्म मी करीन, किंवा आरंभ केलाय त्याचा आरंभ तो मानतच नाही. आरंभलेले सिद्धीला नेईन या संकल्पाने ज्याचे मन विटाळत नाही तो पंडित असतो.
पंडिताची व्याख्या करायला चालू आहे बघा, की ज्यानं काम संकल्प वर्जिता तो पंडित आहे. मग त्यानं काय केलेलं आहे की आणि हे कर्म मी करीन, हे कर्म करीनच आणि त्यात मला यश मिळालंच पाहिजे अशी त्याची भावना कर्म करताना नसते. बघा, कदाचित अपयश येईल असा विकल्प सुद्धा त्याच्या मनामध्ये नसतो. ह्याच्यामध्ये यश आलंच पाहिजे असा संकल्प आणि काम त्या ठिकाणी जागृत नसतो. म्हणून ते तडीस नेण्याचा विचार त्याला शिवत सुद्धा नाही. हे तडीस न्यायचं आहे, मला पूर्ण करायचं आहे, आता हातात घेतलेलं आहे, हे कसं होतंय कुणाला माहिती, अशी भावना असते ना आपल्या मनामध्ये. तर ही भावना सुद्धा त्याला शिवत नाही. तो संकल्प आहे तो तुला शिवत नाही. म्हणून संकल्प जे आहेत ते कामनेतून निर्माण होतात. संकल्प हे नंतर पिलावळ आहे, लक्षात घ्या. संकल्प किंवा विकल्प हे मूळ त्याची आई कोण असेल तर काम आहे, इच्छा. तो कामातूनच संकल्प निर्माण होतात. पण यांच्याकडे, या पुरुषांच्याकडे कामनाही नसतात, त्यामुळं संकल्पही नसतात. संकल्प याला कारण कामना असतात. ह्यांच्याकडल्या कामनाच गेल्यामुळं संकल्प सुद्धा येत नाही आणि संकल्प नसल्यामुळं ते कर्म, केलेलं कर्म अकर्म होतं. अकर्म म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला त्याला घेऊन जातं. काम संकल्प वर्जित होतं आणि अशा रीतीनं तो खराखुरा ज्ञानी संबोधला जातो. त्यालाच पंडित म्हणलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर उवे आहे बघा. संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडती आहे स्वरूपे, जैसे जात खेवो लोपे सापपण माळेचे. माऊलींची उवे आहे. संकल्पाची सांज जे लोपे म्हणजे संकल्पाची जी संध्याकाळ असते त्याचा लोप होतो आणि ते अखंडची आहे स्वरूपे. त्यावेळी काय होतं, त्याच्या अखंडपणा जाणवायला लागतो. जैसा शंका जात खेवो लोपे सापपण माळेचे. एखादी माला पडलेली असते आणि त्या माळेवरती सापाची कल्पना होते. पण हे अंधारात असताना, संकल्पाचा अंधार असताना ते होतं. पण संकल्प जेव्हा संपतात आणि प्रकाश येतो म्हणजे उजाडतो म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पडतो, त्यावेळी संकल्पाची सांज लोपते आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशामध्ये सापपण जे असतं माळेचं त्याचाही लोप होतो. संकल्प कसे लोप पावतात, तसं संकल्प लोप पावला की साप पण जे दिसतं ना दोरीवरलं, माळेवर साप दिसतो, दोरीवर साप दिसतो, खऱ्या दोऱ्याचा अनुभवच येत नाही. तसं आत्मत्वानं मला पाहताच येत नाही. मी खरा कोण आहे मला कळत नाही. मी भोगणारा, जगणारा, कर्म करणारा, मी आई बाबा या भावनेतूनच मी जगत असतो. तर मी तो नाही असा एक अंदाज किंवा एक निश्चय त्याच्या मनामध्ये तयार होतो. म्हणून इथं माऊली म्हणतात संकल्पाची सांजे लोपे. म्हणून सोडायला ते त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी टाकल्या की संकल्प आणि कामना सुद्धा त्रास देत नाहीत. कधी कधी ममता असते, कामना असते, पण त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या मनातल्या जर काढून टाकल्या. उदाहरणार्थ आपण आंबा खातो बघा. आंबा खाताना काही गोष्टी टाकायच्या असतात, त्या टाकायला पाहिजेत की नाही. नाही टाकल्या तर तसाच खाता येईल काय आंबा? साल खाता येते का आंब्याची? आंब्याची बी कोय खाता येते का? नाही. जसं आंब्याची कोय आणि साल टाकली की नुसता रस कसा आपल्याला अनुभवाला येतो, तसं मी आणि माझं एवढं काढलं ना संसारातलं की झालं, संपलं बघा. आवश्यक आहे तो कर्माचा सगळा रसास्वादच घेता येतो. जसा आमरस चाकता येतो ना, तसं जीवनाचा सुद्धा आस्वाद घेता येतो. जीवन आस्वाद घेण्या योग्य आहे बरं का. आनंद आहे जीवनामध्ये, त्यासाठी आपल्या जीवाला जन्माला घातलेला आहे, आनंद भोगायसाठीच. पण आनंद जर भोगत नसेल, का भोगत नाही तर साली सहित आंबा खातो म्हणून तो बोचतो, कोळी सहित आंबा खातो म्हणून तो रुततो, म्हणून त्याला खाता येत नाही आणि असलेल्या रसाचा सुद्धा अनुभव येत नाही. रस आहे पण कोळीमुळं आणि सालीमुळं बिघडलाय. हे बिघडलं पण जे आहे ते घालवायला पाहिजे. त्यातली साल आणि कोय कोणती असेल तर मी माझं ही जी गोष्ट आहे याची सतत आठवण आपल्याला असते. मी कधीच विसरत नाही आणि माझं 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 मी कधीच विसरत नाही. दुसरं कुणाला तरी विसरेन, दुसऱ्याला विसरेन, पण मला मी विसरत नाही. हे माझं आठवणं हेच माझ्या ज्ञानाच्या मधलं अडसर आहे. माझं पण जे आहे तेच मला ज्ञान प्राप्त होऊ देत नाही. म्हणून मी माझं ज्यानं काढलं, मी माझीची आठवण ज्यानं विसरले. माऊलींची उवे पुढच्या 5व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत. नियास नित्य शब्द आहे, श्लोक आहे, त्याच्यावरती आहे. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जान निरंतर. ज्यानं मी आणि माझं टाकलं त्याची विसर पडला तो संन्याशी आहे.
तो काम संकल्प वर्जिता पंडिता बुधा शब्द वापरलाच माऊलीने. त्याला पंडित म्हणायचं, ज्यानं हा सगळा संकल्प मी आणि माझंचं सगळं ओझं टाकून दिलेलं आहे. तोच खऱ्या अर्थानं काय होतो की सगळ्या या जीवनरूपी ऐश्वर जे देवानं दिलेलं आहे त्या ऐश्वर्याचा भोग घेतो. आपल्याकडे ऐश्वर आहे फक्त काय राजाच्या राणीला भिकेचे डोहाळे लागतात ना, तसा प्रकार ह्या जीवाला भीक मागायचा डोळा लागलेले असतात. सारखं दुःखातच राहावं, सारखं रडावं, सारखं अप्रसन्नच राहावं, सारखं रागात राहावं, सारखं मत्सरात राहावं, हे भिकेचे डोहाळे आहे. हे भिकेचे डोहाळे जर जीवानं सोडले तर त्याला या आनंदाचा आत्मरूपी आनंदाचं ऐश्वर भोगता येतं. पण भोगत नाही ना, नको म्हणतोय तो, मला हेच पाहिजे असं वाटायला लागतं. आणि म्हणून मी माझं टाकता आलं पाहिजे, नाही टाकता आलं मग ते कर्म काय होतं, किमान ईश्वरार्पण तरी करावं. केले कर्म आसक्ती सुद्धा वाढते, फळाची इच्छा वाढते. ईश्वरार्पण बुद्धीनं करावं म्हणून त्यातला आग्रह काढला पाहिजे. कोणता आग्रह, मी हे कर्म करीनच, आदरले सिद्धी नेईनच, मी ठरलंय ना त्याच्यात यशच मिळवणारच. मी कसं यश मिळत नाही बघतो, असा जो म्हणतो ना तो यशासाठी काही वाटेल ते करायला तयार होतो. मग मला काही यश मिळत नाही, मग कोण आडवं येतं, त्याला संपवायला पाहिजे. मग काय लागतं, पैशाची गरज लागते, तर पैसा कमवायला पाहिजे. कुणाला लुबाडायचं आहे काय, लुबाडणार, कारण मला यश मिळवायचं आहे. हा मुद्दा इथे येतो बघा. आदरले सिद्धी नेईन आणि मी हे कर्म करीन असं का म्हणतोस, आग्रह का करतोस. की संत म्हणतात सगळे ग्रह जे 9 ग्रह आहेत ते एवढे बाधित होत नाहीत, बाधत ठरत नाहीत. तेवढा एक 10वा ग्रह आग्रह हा बाधक ठरत असतो माणसाला. आग्रह हा 10वा ग्रह मानलेला आहे. आणि जर हा ग्रह घरात आला, वास्तूत शिरला, तर 9 ग्रहामुळे जेवढी वास्तूतली शांती बिघडणार नाही तेवढी आग्रहामुळे मात्र बिघडू शकते असं संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आदरले सिद्धी नेईनच, मी आता ठरवलंय त्यात यश प्राप्ती करणारच असा आग्रह नसतो. कालच्या चिंतनामध्ये आपण 12व्या अध्यायातली गोवी घेतली होती, परत तिथं ओवी वापरावी वाटते. माळी जीव ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, त्या पानिया आयशे केले होवा वेगा. माळी जिकडं पाण्याला घेऊन जातो तिकडं पाणी घेऊन बरोबर तिकडं जातं, तक्रार करत नाही, त्याचा हट्टने आग्रह नसतो की मला असंच कर. ईश्वरानं आपल्याला पाठ काढून दिलेला आहे हा प्रारब्ध रूपी, त्या पाठानं जाणं माझं कार्य आहे. तिथं अडचणी करत बसायचं नाही, हेच काय तेच काय म्हणू नये. एका छोटासा ओळ जरी वाहत असला पाण्याचा पाठ आणि त्यात एखादी काडी गवताची काडी असते अशी आडवी पडलेली असली ना, तर आडव्या पानानं तिला वाटते मी प्रवाह थांबवतोय की काय, पण ती काडी वाकते, तिकडून प्रवाह येतो. आडवी असते ना काडी ती अशी वाकत असते, पाण्याचा लाट आली की ते वाकत असते पाटातल्या पानानं. पण समजा ती काडीनं समजलं मला पडायचंच आहे ना, तर उभं पडूया. त्या पाटात उभं पडलं ना, आडवं नाही पडायचं, उभं पडायचं. उभं पडलं तर दोन्ही बाजूनं पाणी निघून जातं आणि ती आरामात राहू शकते. पण आडवी पडली तर त्या पाण्याचा झोत आणि पाण्याचा तो तडाखा कायम सोसत बसायला लागतो. आपण प्रपंचात आडवं पडतो बरेच वेळा, आग्रहानं, हट्टानं, दुराग्रह, आणि आडवं पडलं की त्रास होतो. मी म्हणतोय तसंच व्हायला पाहिजे, माझं का ऐकत नाहीत हा आग्रह आहे किंवा दुराग्रह म्हणायला पाहिजे. या दुराग्रहातून जर आपण बाहेर पडलो तर माझं तेच खरं असं म्हणू नये. जे खरं असेल ते माझं आहे असं म्हणावं, माझं तेवढं खरं आणि दुसऱ्यांचं तेवढं चुकतं, हा अट्टास आहे. हा अट्टास आपण जेव्हा बाजूला काढू तेव्हा वासना असोत ना तर नसोत ते पूर्ण करायचा मात्र आग्रह करू नये. असतील वासना आतमध्ये पण असल्या तरी पूर्ण करायचा आग्रह करू नये. त्यामुळंच कामसंकल्प वर्जित होत नाही. आपण कामाचं आणि संकल्पाचं बाहेर काढायचं आहे म्हणून इच्छा दृढ झाली की तो संकल्प होतो. म्हणून संकल्पाला जर टाळायचं असेल तर इच्छा सारखी त्याच्यावर अंडरलाईन करत बसू नये. माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा आहे, सारखं 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 आपण म्हणत बसलो की ती दृढ होते आणि तो संकल्प होतो. आणि त्यामुळं ह्यातलं सर्व शब्द एक वापरलेला आहे, ह्या कामाचं आणि संकल्पाचं सगळं वर्जित व्हायला पाहिजे, तरच शांतीचा अनुभव येतो, तरच तो ज्ञानी होतो. एकानं बुद्धांना प्रश्न विचारला, गौतम बुद्धांना प्रश्न विचारला की का कर्म हे काम संकल्प ठेवून केलं तर चालणार नाही का, त्यातला थोडंसं काम थोडासा संकल्प असला तर चालणार नाही काय. माझ्या कर्मामध्ये मी कर्म करतो त्यामध्ये थोडंसं संकल्प थोडासा काम असला तर चालणार नाही का. बुद्धांनी त्याच्यावरती एक उदाहरण त्यांना दिलं आहे. गौतम बुद्धांचं उदाहरण आहे ते म्हणतात एखादी पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीला 10-12 असे छिद्र आहे, ती त्या छिद्रामधून पाणी वाहत राहणार की नाही,
तर तो म्हटला राहणार, त्यातनं पाणी जाणार. बरं ठीक आहे म्हणते, 5-6 छिद्र जर समजा ठेवली तर 5-6 छिद्रातनं सुद्धा पाणी जाणार. बरं राहू दे म्हणले, एकच जरी छिद्र ठेवलं तर एकाही छिद्रातून पाणी जाणारच आहे. म्हणून उदाहरण कसं दिलंय बघा, की काम संकल्प सगळेच त्यागायला लागतात का? तर होय, जरा जरी शिल्लक राहिला तरी ज्ञानामध्ये अपूर्णताच येते, त्यातलं वाहून जातेच ते ज्ञान. एक जरी छिद्र असलं तरी या कामसंकल्पाच्या छिद्रातून ते ज्ञान वाहून जातच राहतं. म्हणून सगळी छिद्र बुजवली पाहिजेत, लिकेजेस काढायला लागतात. आपण पावसाळ्यापूर्वी घरातलं स्लॅबचं कसं लिकेज काढतो, तसं लिकेज अगोदर काढून ठेवावं लागतं. ही गळती असतात, आपण कितीही केलं तर ते शिल्लक आहे असं वाटतच नाही, कारण ते जातच असतं. आणि हे जाणं थांबवणं हे मिळवण्यापेक्षा श्रेष्ठ असतं. वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे जाणं आहे ना बाहेर, हे थांबवणं हे मिळवण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मिळवायला फार वेळ लागत नाही हो, पण जे जाते ते थांबवायला वेळ लागतोय. मात्र आम्ही रोज 2-10 माळा केल्या, पण त्याच्या पलीकडचं सगळं दिवसभर जर घालवलं तर त्या माळेचं जे बोलायला नको पाहिजे ते बोललं, जे करायला नको पाहिजे तो विचार केला, असं सगळं जर घडलं तर 10 माळा गेल्या वाया ना. म्हणजे जेवढं मिळवलं त्याच्यापेक्षा जादा वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचा सांभाळ करता आला पाहिजे. म्हणून इथं वर्णन करून दिलेलं आहे की हे संचित कर्म जे आहे त्या संचित कर्माला दग्ध करायचं आहे. पुढची ओवी त्यासाठी वापरलेली आहे. म्हणून इथं ते म्हणतात सर्व संकल्प सर्व काम हे काय व्हायला पाहिजेत, गेले पाहिजेत. 105 नंबरची ओवी बघा, शेवटची. ज्ञाना अग्नीची निमुखे जेणे जाळली कर्म असेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. अरे त्यालाच तू देव म्हण, ज्यानं ज्ञानाच्या अग्नीमध्ये असले संकल्प आणि आपली कर्म सगळी जाळून टाकलेली आहेत. अशेखे कर्म, अशेखे सर्व कर्म. अशेखे शब्दाचा अर्थ आहे सर्व कर्म जाळलेले आहेत. कशामध्ये? ज्ञानाग्नीच्या मुखामध्ये, म्हणजे आत्मज्ञान रूपी कुंडामध्ये त्या कर्मफळांच्या इच्छांची त्यांना आहुती दिलेली आहे. बलिदान कशाचं दिलेलं आहे? कर्मफळाच्या ज्या इच्छा आहेत ते इच्छांची आहुती त्या कुंडामध्ये दिलेला आहे. कुंड कुठला आहे? तो जळतेली आहुती, तर तो आत्मज्ञानाचा कुंड आहे. या ज्ञानरूपी कुंडामध्ये या कर्मफळाच्या इच्छाची त्यांना आहुती दिलेली आहे आणि त्याची राख केलेली आहे. आणि ती राख तो अंगाला लावतो. त्याला लावायची तरी गरज काय? उरलेले इतर जण नुसतीच राख लावून फिरतात, ते पंडित नव्हेत. हा मुद्दा त्यातला आहे. ज्यानं खरोखर ज्ञानाग्नीचा कुंड पेटवला आणि त्यातली राख घेतली ना, तर तो खरा ज्ञानी म्हणायचा. नाही तर नुसतीच राख लावून फिरून काय उपयोग आहे? त्याला कोण साधू म्हणणार आहे? नुसतं भस्म लावतो फिरतो किंवा नुसतीच राख लावून फिरतो, त्याला काय साधू म्हणायचा? तो मनुष्य वेशातील एक परब्रह्म आहे असं मान, असं भगवंत सांगतात. म्हणून इथं ज्यानं सगळी कर्म सगळी जाळून टाकलेली आहेत, त्याचं जगणं नुसतं जगणं शिल्लक राहतं, कुणासाठी नसतं, तर नुसतंच अहेतुक शिल्लक असतं. वर्णन आहे लिव्ह ॲज अ डेड, असं जगा, मेल्यासारखं जगा. लिव्ह ॲज अ डेड म्हणजे कसं जगायचं? मेल्यासारखं जगा. आणि मेल्यासारखं जगणं म्हणजे कसं असते बघा, सगळे काम संकल्प वर्जिता शब्द वापरलेला आहे. अशा पुरुषानं स्थितप्रज्ञ म्हटलंय दुसऱ्या अध्यायामध्ये. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सगळे काम सगळी मनोगत ज्यानं त्याग केलेले आहेत, आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते, त्या आत्म्यात स्वतःचा आनंद आत्म्यात आपल्या स्वतः शोधतो, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे, तोच पंडित आहे. म्हणून आत्मस्वरूपात रममाण होणारा, आत्मतृप्त असणारा, जो सतत संतुष्ट असतो, तो अनेक श्लोक आहे बघा. आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्य न विद्यते, मागं आपण श्लोक बघितलेला. जो आत्म्यामध्ये संतुष्ट असतो त्याला कर्म करायचं शिल्लकच राहत नाही, ज्ञानाग्नीमध्ये जाळण्याचा संबंधच येत नाही. म्हणून ज्ञानाग्नीमध्ये त्यानं सगळी कर्म जाळलेली असतात आणि जाळल्यामुळं त्याच्या वाट्याला परत कर्म भोगायला येत नाहीत, परत जन्माला यावं लागत नाही. आणि मी माझं म्हणून जे कर्मात गुंतणं आहे ते सगळं संपून जातं. त्यानं मी माझं संपवून टाकलेलं असतं. मी माझं ते ईश्वर अर्पण तरी केलेलं असतं, किंवा मी माझं सोडून तो आत्म्यात तरी रममान झालेला असतो. काहीतरी एक असेल, मी माझं सोडणं, मी माझं भगवंताला अर्पण करणं, किंवा मी माझ्यात बाजूला करून आत्म्यात आनंद मानणं. या तिन्हीपैकी एक काहीतरी तो करत असतो. आणि त्यामुळं मी माझ्याला तो मिथ्या समजतो. आजपर्यंत रजत नसून बघितलं होतं, ती शुक्तिका आहे असं लक्षात आलं.
शिंपलीवर दिसतं ना चांदी, हा भास वेदांताच्या दृष्टांतामध्ये विचारसागर ग्रंथामध्ये दृष्टांत दिलेला आहे. जसा सर्पाचा देतात ना दोरी सर्पाचा, तसा रजत शुक्तिकेचा सुद्धा देतात. रजत म्हणजे चांदी, शुक्तिका म्हणजे शिंपली. शिंपलीवरती शिंपली लांबून बघितली की तिथं काय आहे, चांदी पडली असं वाटायला लागतं आणि धावावं असं वाटतं. तसा तो म्हणतो शेवटी त्याला कळायला लागतं की हे रजत नसून शुक्तिका आहे. हे समजण्यानं धावण्याची जे वेग होता तो सगळा थांबतो. खुंटली या धावा तृष्णेची हा शब्द वापरला ना संत, ते बोलतात आता पुढे धावणं संपलेलं आहे, आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता मी विसावा पावलो, कारण पुढे जे आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे आणि जगाविषयीची जी असणारी जी वैराग्य आहे ते विराग त्याच्या मनामध्ये आलेला असतो. आणि भगवंताविषयीची भक्ती म्हणजे अनुराग सुद्धा निर्माण झालेला असतो. भगवंताच्या भक्तीला अनुराग म्हणायचा आणि जगाच्या विरक्तीबद्दलला विराग म्हणतात. जगाला बाजूला करणं याला विराग म्हणतात आणि भगवंताला आपलंसं करणं याला अनुराग म्हणतात. दोन्ही राग आहेत. रागामध्ये आसक्ती आहे फक्त, एकामध्ये राग सोडणं आहे आणि एकामध्ये राग विश्वारासहित पकडणं आहे. ह्या दोन्हीतला फरक लक्षात घेतला तर भक्ती सुद्धा सुंदर होते. न सोडता आसक्ती भक्ती करता येते, ती ईश्वरार्पण बुद्धीनंच करता येते, अन्यथा करता येणार नाही. म्हणून सोपं काम भक्तीचं त्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून जगाबद्दलचा विराग व्हावा आणि भगवंताबद्दलचा अनुराग व्हावा. आणि या ज्ञानाग्नीच्या तोंडामध्ये ही त्यानं सगळी कर्म भस्मसात केलेली असतात. परत कर्म करण्यासाठी तो जन्मालाच येणार नाही, कारण सगळीच संचित जर भस्म झाला असेल तर जन्माला येणं कसं शक्य आहे सांगा बघू. म्हणून संचित भस्म होतंय का असं वाटतंय आपल्याला. होतं त्याचा अर्थ होतो की प्रारब्ध भोगून संपवत असतो आणि कर्मातला अभिमान, कर्मातली आसक्ती आणि कर्मातली फलइच्छा त्यानं टाकून दिल्यामुळं कर्माची बंधनं पडत नाहीत, त्यामुळे संचित निर्माण होत नाही. म्हणून ते जळलं म्हणतात. जळलं याचा अर्थ काय, खरोखर अग्नी लागत नाही त्याला. जळलं या शब्दाचा अर्थ असा आहे संचित. एक छोटंसं उदाहरण आहे बघा, फार सुंदर उदाहरण आहे. मात्र दोघं नवरा बायको आहेत ना, झोपले आहेत, रात्रीचे झोप लागलेली आहे, दोघांना पण झोप लागलेली आहे. नवऱ्याला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये बघतो की त्यानं काहीतरी कुणाचा तरी खून केला म्हणून पोलीस येतात, त्याला पकडून घेऊन जातात. त्याच्यावर खटला चालतो, 3 वर्षे खटला चालतो आणि त्या खटल्याअंती निकाल लागतो, त्याला 10 वर्षाची शिक्षा होते. स्वप्नातलं चाललंय हे, स्वप्नात त्याला 10 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा झाल्यावर तिथला जेलर सुद्धा फार कडक असतो. रोज चाबकाचा फटकारा मारत असतो, चाबकान झोडत असतो, पाठनी पाठ रक्तबंबाळ होते. ओरडतो, रडतो आणि रडण्याच्या नादातच जागा होतो. बायकोला कळतं ओरडाय काय लागलाय म्हणून, कारण अगोदर तो म्हणतो जवळजवळ माझ्या शिक्षेतलं 3 वर्ष शिक्षा भोगली आणि चाबकाचे फटकारे खाले. आता 7 वर्षे शिक्षा शिल्लक अजून आहे, अजूनही फटकारे खात होतो. तो पण ओरडायला लागला, रक्तबंबाळ झाला आणि बायकोनं उठवल्यानंतर मग त्यानं सगळं स्वप्न सांगितलं बायकोला. म्हटला मला असं असं स्वप्न पडलं होतं, मी एकाचा खून केला, आता सगळं झालं. आता झालं बरोबर आहे, 3 वर्षे स्वप्नात शिक्षा भोगली की नाही, भोगली. पण राहिलेली 7 वर्ष कुठे गेली? मग राहिलेली 7 वर्षे जागा झाली म्हणून माफ झाली. स्वप्नातनं जागा झाला ना, स्वप्नातनं जागा झाला म्हणून माफ झाली. स्वरूपाचं ज्ञान आलं म्हणून माफ झाली. याला म्हणायचं संचित जाळणं. उरलेलं का जळलं? 7 वर्ष का जळली? 3 वर्ष भोगलीत ना, 3 वर्ष ही प्रारब्धातली होती, संचित शिल्लकच होतं. पण संचित भोगायला पाहिजे होतं, पण भोगायला लागलं नाही. त्याला कारण आहे जाग आली म्हणून. 7 वर्षाची शिक्षा माफ. तसं संचित माफ करून टाकतं भगवंत. तुला संचित आता भोगावं लागत नाही. म्हणून ज्ञानाग्नीची ने मुखे जेने जाळली कर्म अशेके. सगळी कर्म त्याची जळली जातात आणि राहिलेल्यानंतर भोगावं लागत नाही, त्यामुळे सगळे भस्मसात होतात. म्हणून संसाराचे वर्णन सुद्धा स्वप्नतुल्य असं केलेलं आहे. संसार सुद्धा स्वप्नवत आहे असा जर मानला तर आपलं जागं होणं अजून बाकी आहे बरं काय. आपण म्हणतोय आपण जागे आहोत, जागे झालेलो नाहीत. आपण स्वरूपाच्या ठिकाणी अजून झोपलेलेच आहोत. म्हणून हे जागं होणं अपेक्षित आहे असं माऊली बोलतात. 3 ओव्या माऊलींनी वर्णन केल्यात, फार सुंदर आहेत कर्माच्या बाबतीत. आणि पंडित आणि ज्ञानी कुणाला म्हणावं याचीही व्याख्या त्यामध्ये केलेली आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव